नमस्कार. हळद उचली कुंकू हसलं ह्या मालिकेत आता नवीन एका कॅरेक्टरची एंट्री झालेली आहे आणि ते एकदमच इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर कृष्णाच्या आयुष्यात आले. आपल्याला असं पाहायला मिळेल इथे त्याला 2 बायका असलेल्या व्यक्तीचा फार संताप होत असतो, कारण त्याने दुसरी बायको आणली आणि पहिल्या बायकोला न्याय दिलेला नसतो आणि त्याचा संताप होऊन त्या व्यक्तीचा तो मारहाण करून छळ करू लागतो. आणि हे सगळं दृश्य आपली कृष्णा पाहते आणि त्याला जाऊन ती थांबवते. त्याला विचारू लागते, तू कोण न्याय देणारा? इथे न्याय देण्यासाठी सरपंच, गाव आणि पोलीस वगैरे सगळं आहे. आणि ही कुठली पद्धत एखाद्याला न्याय देण्याची? कुणालाही तुम्ही असं मारू शकत नाही, असं म्हणत ती त्याला थांबवते. इथे मात्र तो तिच्याकडे पाहू लागतो. ती फाड बोलत असते. तो एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि तिला म्हणू लागतो की मला एखाद्या व्यक्तीला झालेला त्रास पाहत नाही. याने दुसऱ्या बायकोसाठी पहिल्या बायकोचा त्याग केला, त्याच्या मुलांना न्याय दिला नाही, ह्या गोष्टीचा मला राग आहे, म्हणून मी त्या व्यक्तीला जाब विचारत आहे. पण ही पद्धत चुकीची आहे. कृष्णा त्याला रागाने बोलू लागते आणि मग गावातली सगळी व्यक्ती आपापल्या कामात निघून जातात. इथे मात्र तो आपल्या कृष्णाला मैत्रीचा हात देऊ करतो, तर इथे कृष्ण त्याला म्हणते की मी अनोळखी व्यक्तींशी मैत्री करत नाही, त्यामुळे दूर राहा माझ्यापासून, असं म्हणत ते हात जोडते आणि त्याच्याकडे एक रागाने कटाक्ष टाकते आणि तिथून निघून जाते. इथं मात्र तो बाळजाबाईच्या फोटोकडे पाहू लागतो आणि त्या फोटोला हातात घेऊन म्हणू लागतो की आपले दोघांचे दुश्मन एकच आहे. त्या दुश्मनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपल्या दोघांना एकीही करावीच लागेल, मैत्रीही करावीच लागेल आणि तू नक्कीच माझ्या बाजूने येशील ह्याची मला खात्री आहे, कारण हा मामला आपल्या घरचा आहे. आता घरचा मामला म्हणजे हे काय प्रकरण? बाळजाबाईचा खरा मुलगा जो पहिल्या घरचा आहे तो परत आलेला आहे. दुष्यंत हा आढळराव पाटलांचा मुलगा. आता हे सगळं गुंता कृष्णा कसं सोडवणार? चला तर मग आपण पुन्हा भेटूया.